आणि त्याच्यावरती मस्त हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे तर ते तुम्हाला जसं पाहिजे थोडंसं काहीतरी वेगळं जेवायला बनवते आज दुपारच्या डिनरमध्ये. तर ते काय आहे कसं आहे तर ते तुम्हाला पुढे सांगेलच. हाय हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UK ज्वेल. तर चला आता 11 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही रेडी झालेलो आहोत. तर आज थोडंसं लेट स्टार्ट केलं कारण की आज सकाळी स्वयंपाक नव्हता, यांना टिफिन नव्हतं द्यायचं. तर मग त्याच्यामुळे तर मग चला आता श्रियांशनी मी नाश्ता वगैरे केलेला आहे, आम्ही रेडी झालेलो आहोत. तर मला आता थोडंसं घरामधलं आवरायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅलरीमध्ये मी दळण वगैरे करणार आहे. मग त्याच्यानंतर पुन्हा दळण ठेवून यायचं कारण की ज्वारीचं दळण आहे तर ते 1च्या आतमध्ये 12:30 1च्या आतमध्येच ती गिरणी बंद होती. तर मग ज्वारीचं सकाळीच ठेवावं लागतं. तर मग त्यासाठी तर मग चला पहिले आता सगळं आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर दळण करते आणि मग ते ठेवून येते. तर चला एवढी सगळी कामं करायची आहे जी की महत्त्वाची आहे. आणि आज आहे क्रिसमस, तर मग त्याच्या संबंधी पण काहीतरी करावं म्हणलं. तर वेगळं काय नाही करणार, तर श्रियांसाठी थोडंसं काहीतरी वेगळं जेवायला बनवते आज दुपारच्या डिनरमध्ये. तर ते काय आहे कसं आहे तर ते तुम्हाला पुढे सांगेलच डिसाईड वगैरे करून. आणि मग रात्री नॉर्मलचं सेलिब्रेशन वगैरे बाहेर वगैरे जाऊ, तर ते पाहूयात आता कसं नियोजन होतं आहे काय, तर त्यावरती डिपेंड आहे. तर चला आता बरेच जणांचं मत असतं की क्रिसमस का आपण नाही सेलिब्रेट करायचं असं तसं, परंतु कसं असतं जर का मुलांना त्यातून आनंद भेटत असेल तर का नाही. तर चला मग मुलांना कसं सगळ्याच गोष्टींबद्दल माहिती पाहिजे, सगळ्याचबद्दल त्यांना नॉलेज पाहिजे. तर मग त्याच्यामुळे आपण करू शकतो की असं नाही की हा सण आपण नाही सेलिब्रेट केला पाहिजे, हा आपला नाही. तर माणूस म्हणून आपण सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलाच पाहिजे. तर चला मग असो, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, तर आपण कायच बोलणार. तर चला मग थोडंसं आवरून घेते, दळण वगैरे ठेवून येते आणि मग पाहू पुढे काय काय डिसाईड करते. तर ते तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2 hours later. चला तर मग फायनली आम्ही दळण ठेवून आलेलो आहोत आणि आता मी बनवणार आहे. तर येतानीच मी ब्रेड घेऊन आलेली आहे. तर मग म्हणलं चला आज श्रियांसाठी मस्त बनवूयात काहीतरी वेगळं. तर आज मी ब्रेड ऑमलेट बनवणार आहे. तर चला मग ते बनवते. आणि आज क्रिसमस आहे तर वेगळं काहीतरी झालं पाहिजे. श्रियांचं चाललेलं मम्मा केक बनव, परंतु म्हणलं केकचं आता पुन्हा एखाद्या दिवशी नियोजन करेल. तर चला मग त्याच्या पहिले आज आपण बनवूयात मस्त ब्रेड ऑमलेट क्रिसमस स्पेशल. तर चला मग थोडीशी तयारी आहे तर ती करून घेते आणि मग त्याच्यानंतर कसं करते तर ते तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून गाईज. A few moments चला तर later. मग तुम्ही पाहू शकता मी इथे सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये मी अंडा फोडून त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं नॉर्मल तिखट ॲड केलेलं आहे कारण की मी पहिले श्रियांसाठी बनवणार आणि मग त्याच्यानंतर माझ्यासाठी बनवणार. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपण ब्रेड छान कट करून घेऊयात. तर ते कसे कट करते ते पण तुम्हाला सांगते. तर मी मोस्टली आपले जे बटर ब्रेड असतात तेच यूज करते. ब्राऊन ब्रेड हेल्दी असतात परंतु मला त्याची एवढी टेस्ट आवडत नाही. तर मग त्याच्यामुळे कधी फक्त श्रियांसाठी बनवायचं असेल तर मग मी ब्राऊन ब्रेड यूज करते. चला मी हे कट करून घेते, तुम्हाला दिसणार. तुम्ही पाहू शकता हे जे स्क्वेअर आहे तर तो मी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. जो मधला व्हाईट पार्ट आहे तो काढून घ्यायचा आणि जे साईडचं आहे तर तुम्ही पाहू शकता असं मी काढून घेतलेलं आहे. आता यातलं वेस्ट काय नाही होणार, सगळं आपण यूजच करणार आहोत. तर चला मग मला जेवढे पाहिजेत तेवढ्याचे मी करून घेते. गडबडीत तुटलाय परंतु एवढा काही इश्यू नाही. तर चला तर तवा मस्त गरम झालेला आहे. तर आता श्रियांसाठी बनवते म्हणून मी तूप यूज करत आहे. मला असं जास्त पण तुपामधलं नाही आवडत आणि नॉनव्हेज ते कसं अंडा वगैरे मला तुपामधलं नाही आवडत. तर मी तूप ॲड करून घेतलेलं आणि आता हे जे आहे तर ते मी याच्यावरती ठेवणार आणि त्याच्यावरती मस्त हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे तर ते तुम्हाला जसं पाहिजे तसं याच्या बरोबर आपण असं मध्ये सोडणार. त्याला मी पळीच्या साह्याने सोडते कारण की मग ते इझी जातो सोडायला. आणि त्याच्यानंतर हा जो आपण स्क्वेअर कट केलेला तो मी जस्ट तसा वरतून ठेवून देईन. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे जे आपण ब्रेड ऑमलेट आहे तर ते बनवतो. तर चला मग हे छान मी असं दोन्ही पण साईडने मस्त शेकून घेणार.
आणि हे लहान मुलांसाठी जर श्रेयांशला ते कोथिंबीर वगैरे आवडत नाही त्याच्यामध्ये मध्ये, तर मग म्हणून मी त्याला फक्त असं कधीतरीच देते, जास्त करून देत नाही. जास्त करून तो अंडा पोळी आणि चपातीच खातो, परंतु कधीतरी हे पण देते. तर चला हे आपण अशा प्रकारे दोन्ही साईडनी छान शेकून घेऊयात. तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. त्याला 2 करते आणि मग रिमेनिंगमध्ये माझं करते. तर माझ्यासाठी मी मीठ तर आहे नॉर्मल टाकले मी, तिखट ॲड करणार एक्स्ट्रा, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कांदा. तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर करा, परंतु आता मला टोमॅटो कट करायचा कंटाळा आलाय, तर मग मी टोमॅटो स्किप करणार आणि फक्त कांदा ॲड करणार. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी छान फ्राय करून घेतलेला आहे. हा जो आपला नॉर्मल तवा आहे चपाती भाकरीचा, तर मी तोच यूज करते, पॅन वगैरे नाही यूज करत, कारण की याच्यावरती पण मस्त आपलं जे ब्रेड ऑमलेट असतं तर ते होतं. तर छान तुम्हाला जसं क्रंची पाहिजे तर तसं तुम्ही करू शकता. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं ब्रेड ऑमलेट रेडी आहे. तर चला मी आता अशाच प्रकारे सेकंड पण करून घेते. तवा छान आपल्याला तापलेला आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, सगळ्यात आधी मी ब्रेड ठेवलेला आहे, साईडने छान तूप टाकलेलं आहे आणि आता वरतून मी हे जे आपण अंड्याचं बनवलेलं आहे तर ते टाकते आणि त्याच्यानंतर मी टाकणार हा जो आपला स्क्वेअर काढलेला आहे तो. ऑब्विसली खूप सगळं तूप. पुन्हा एकदा ह्या बाजूने पण मी तूप ॲड करते. चला मग हे छान मस्त फ्राय होईपर्यंत व्यवस्थित असं, तर मी तोपर्यंत इथं चॉपिंग केलेली आहे. तर इथं मी घेतलेला आहे कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो होता माझ्याकडे अर्धा, तर मग मी तो चॉप केलेला आहे. तर चला मग मी हे श्रेयांशला सर्व करते आणि तोपर्यंत माझं जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर हे थोडंसं थंड झालंय तर मी ते पण हे करते, कारण की हे सगळं मिक्स करेपर्यंत गॅस चालूच राहणार. तर काही काहींना क्रंची आवडेल, काही काहींना नॉर्मल आवडेल, तर तुम्हाला जसं आवडतं तर तसं तुम्ही हे ट्राय करू शकता. मला तर मोस्टली क्रंचीच आवडते. तर चला मग हे जे बाकीचं मिश्रण आहे तर त्याच्यामध्ये मी ही जी सगळी चॉपिंग केलेली आहे तर ती छान ॲड करून घेते. तर चला अशाच प्रकारे हे मी माझ्यासाठी पण बनवून घेणार आहे, परंतु मला तेलामधलं आवडतं. तर चला मग आपण तेलामध्ये करूया आणि हे एक टाकते आणि मग श्रेयांशला मी सर्व करते. तर काय नाही, सँडविच सारखं कट करूनच सर्व करते मी. तुम्ही पाहिलं असेल एका साईडने तुटलेलं ते, तर त्याच्यामुळे मग ते थोडंसं स्प्रेड झालं. ठीक आहे असो. तर हे जे बनवलेलं आहे मी ब्रेड ऑमलेट, तर ते मी जस्ट नॉर्मल असं कट करणार सँडविच टाईप. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी कट करून घेणार. आणि हे श्रेयांशला सर्व करणार. हे तुम्ही केचप सोबत वगैरे पण मस्त एन्जॉय करू शकता आणि नॉर्मल तसं जरी खाल्लं तरी पण टेस्टी लागतं. तर चला मग श्रेयांशला मी छान सर्व करते आणि माझे पण करून घेते, मग त्याच्यानंतर मी पण हे करते. तर आज दुपारी जेवणामध्ये म्हणलं मग हेच बनवूया. तर चला मग आता बाकीचे काही कामं नाही, थोडंसं घरातलं आणि कालच्या ज्या भाज्या वगैरे आहेत तर त्या निवडून ठेवायच्या आहेत. तर मग ते सगळं मी करून घेते आणि मग संध्याकाळी बोलेल तुमच्यासोबत. तर चला आज क्रिसमसचा काय काय प्लॅन आहे, कसं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या सँडविच खाऊ. 3 hours later. सो चला तर मग मस्त आम्ही
दुपारी जे आपलं ब्रेड ऑमलेट आहे तर त्याचा आस्वाद घेतला. तर तुम्ही त्याला सँडविच पण बोलू शकता, एक सँडविच. तर मग श्रियांशनी पण मस्त त्याचा आस्वाद घेतला. त्याच्यानंतर छान झोप वगैरे काढली, उठल्यावरती फ्रेश वगैरे झालो आणि मला तांदूळ निवडायचे होते. तर मग मी म्हटलं चला गॅलरीमध्ये बसून तांदूळ निवडते. तर सकाळी पण दळण तुम्हाला सांगितलं गॅलरीमध्ये बसूनच केलेलं. तर मग थोडेसे तांदूळ निवडलेले आहेत. तर आता रात्री भिजायला घालेल, मग सकाळी वाटून मग उद्या गुरुवार आहे तर रात्री डिनरमध्ये काय बनवणार हा प्रश्नच असतो. तर मग म्हणलं चला मस्त उत्तप्पा नाही तर मग डोसा बनवलं, असं काहीतरी बनवलं. तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. तर चला मग आता थोडंसं नाश्ता वगैरे आहे ते करून घेते. पुन्हा दळण घायला जायचं होतं, त्यांनी 5-6 वाजता बोलवले. तर आता 6 वाजत आलेले आहेत. तर मग थोडंसं नाश्ता वगैरे करतो आणि मग जातो दळण आणायला. तर चला मग आजचा काही आता क्रिसमसचा जो प्लॅन आहे तर तो थोडासा लेट होईल, कारण की यांना पण बंदोबस्त आहे. तर त्याच्यामुळे काय तुला यायचं आहे तर श्रियांशला पण ब्लॉगमध्ये यायचं आहे, ये त्याचं. तर चला मग आता पुढे काय काय होतं ते शेअर करेलच. त्याआधी हे तांदूळ वगैरे आतमध्ये नेऊन ठेवते, छान नाश्ता वगैरे करतो आणि मग दळण घेऊन. सो चला तर मग तुम्ही पाहू शकता मी रेडी झालेली आहे. तर मी जात आहे दळण आणायला आणि ते श्रियांशचं चालू आहे नाश्ता. तर श्रियांशला दिलं आहे सकाळचं ब्रेड ऑमलेट आणि सोबतच आहे मोसंबी. ठीक आहे. तर आता श्रियांश इथे नाश्ता करेल तोपर्यंत मी जाऊन येते. तर पहिल्यांदाच मी श्रियांशला सोडून चाललेली आहे, हो ना. आणि श्रियांश गुड बॉय ना मम्माचा. हा इथे कशा मिळाले लोकेश डोलून घेऊन पुलत पुलत जाते, पुलत पुलत येते. ओके. दरवाजा कोणी वाजवला तरी पण उघडू नको. ओके. फक्त खालची कडी लाव, लॅच लावू नकोस. ओके. खालची फक्त ती स्लायडिंगवाली. ठीक आहे. बी अ गुड बॉय. हां मम्मा येते. कुठे जायचं नाही हॉलमधून, हॉलच्या बाहेर कुठे जायचं नाही, किचनमध्ये पण नाही जायचं. ठीक आहे. तुला सगळं दिलं आहे मी इथे. ओके. तर चला श्रियांशला मी थोडेसे इन्स्ट्रक्शन दिलेत आणि आता मी जाऊन येते काजावरती दगड ठेवून. हां आता तू मोठं झालं आहे ना, म्हणून तुला सवय पण लागली पाहिजे, म्हणून मम्मा आणि लगेच जाणार लगेच येणार. ओके. तर चला मग दळण घेऊन. 3 hours later. तर फायनली मगाशी आम्ही आलो, सगळं काम वगैरे केलं. त्याच्यानंतर थोडा वेळ पुन्हा खाली जाऊन बसलो, मग स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे केलं. आणि तर मगाशी माझं ब्लॉग स्टार्ट करायचं लक्षामध्येच नाही राहिलं. तर मग म्हटलं चला आता आम्ही रेडी वगैरे झालेलो आहोत, आम्ही निघालेलो आहोत. हो तर 10 वाजत आले. तर 10 वाजत आलेले आहे, 9:30लाच निघायचं होतं, टाईम वगैरे. तर चला मग निघतो. तर पाहूयात बजेटमध्ये काय वातावरण क्रिसमसचं. हो तर तेच मग बाहेरचं जेवायचं होतं, परत काय स्वयंपाक वगैरे केला नव्हता. मग एक टाइम तरी घरचं पोटभर असं जेवायलाच पाहिजे. तर चला मग आता बाहेर जाऊ, कसं सेलिब्रेशन करतोय चला निघायचं. सो तर आता आम्ही खाली आलेलो आहोत आणि तेच डिसाईड करतोय कुठे जायचं काय. मग यांना म्हणलं जिथे छान डेकोरेशन दिसेल तर आपण तिथे जाऊया. तर नॉर्मलच लाईटलीच काहीतरी खाणार आहोत. श्रियांशलाच पाहू कॉफी वगैरे पिएल तो, नाही तर मग फ्रेंच फ्राईज वगैरे. तर पाहू आता आमचं काय ठरतंय तर ते तिथे गेल्यावरती डिसाईड करूच. तर चला मग आता आपण निघूयात, कुठे जातोय काय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे ट्यून गाईज. हो तर अशा प्रकारे आम्ही निघालो. तर डेकोरेशन वगैरे होतंच, परंतु एवढं छान कुठे असं काय वाटलं नाही, कुठे सँटा वगैरे पण काय दिसलं नाही. तर मग चला आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, हा आपल्या घराजवळचा एरिया. त्याच्यानंतर खूप सगळीकडे फिरलो आणि मग फायनली आम्ही डिसाईड केलं तर चला की कॉफी पिऊयात. तर मग त्याच्यासाठी आम्ही इथे गेलो. तर श्रियांसाठी कॉफी घेतलेली आणि माझ्यासाठी घेतलेला, म्हणजे त्याच्यासाठी कोको मिल्कशेक घेतलेला आणि माझ्यासाठी हॅझलमिल्कचा मिल्कशेक घेतलेला. तर मग चला अशा प्रकारे होता आजचा दिवस. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.